काय काय ठिकाणी बरं का सासवांना छळलं जातंय आणि काय काय ठिकाणी सुनांचा छळ केला जातो. अशी समाजात आता दोन घटक दिसतात. काय काय ठिकाणी खूप जास्त प्रमाणात असं होतं की सुनाच सासूला जगणं मुश्किल करून टाकतात. खूप जास्त प्रमाणात बघितलं जातं तर हेच आहे की सासूचे घरात कपडे असतील, तिचं काय साहित्य असेल तर ते अडगळीत टाकणं, चप्पल म्हणजे त्यांची ठेवण्याची चप्पल स्टँडवर जागा आहे तर ती सासूची पण चप्पल तिथं नाही, तिची बाहेर फेकून देणं, असं म्हणजे सासूच्या बाबतीत तिचंच काय, घर पण तिचंच वापरायचं, पण तिला त्या खोलीत जागा नाही. एका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना, हे सगळं कमवून ठेवलेलं असतं ते सासू सासऱ्यांनी कमवून ठेवलेलं असतं. त्या सासूला काय घर बांधायसाठी कसं लागलं नसेल का हो, ह्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मग उलट हे काय विचारणार माहितीये की मग आम्हाला लग्न करून आणलं का. चूक झाली बाई तिची. तिनं आणलं, तिच्यावरती ईर्ष्या करायला कोण नव्हतं, तिला असं वागणूक द्यायला कोण नव्हतं, असंच म्हणावं लागेल ना. इतका फालतूपणा, इतकं म्हणजे यांचं खालच्या लेवलचं वागणं आहे ना. ही तुमची मुलं बघत असतात बरं का. तुमची मुलं हे सगळं वागणं बघत असतात. आणि तुम्हाला काय वाटतंय, कर्माचा फेरा तुमच्यावर नाही येणार? नक्कीच येणार आहे. ह्या ज्या सासू आहेत का नाही, त्यांना वाटत होतं की आपण लिकीसारखं सुनाला वागवायचं, म्हणून त्या काय केल्या माहिती काय, त्या डोक्यावर चढून आता तुम्हाला बरोबर तुमच्याच फायदा घ्यायला लागल्यात. लेक बनून त्या राहत नाहीत. लेक बनवून ठेवायचं कुणीही प्रयत्न करू नका, कारण कसं आहे, लिकीची सर तिला येणार नाही. सून आहे शेवटी ती. तिला जरा काही कमी पडलं ना, ती गावभर बोंबलत सांगणार की माझ्या घरात हे नाही, माझ्या घरात ते नाही, मला अशी वागणूक देतात, मला तेल आणून देत नाहीत, मला स्वयंपाकाला भाजीपाला आणून देत नाहीत. असल्या नसलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाहेर सांगणार, पण लेक सांगत नसते बरं का. लेक आपल्या घरातलं म्हणजे जे काही लाचारपण आहे ते लपवून ठेवत असते. ते सून चार चौघात सांगत असते. घराची इज्जत बाहेर सुनेमुळं कळते. जर घरात काहीतरी कमी पडत असेल तर ती सासू सुद्धा ॲडजस्ट करत असते, पण ह्या ॲडजस्ट करत नाहीत. मग आम्हाला लग्न करून का आणलंय असं विचारतात. एवढं मोठं घर बांधून ठेवलं सासू सासऱ्यांनी, आणि शेवटी त्यांना आडगळीची खोली देतात. त्यांनी तिथं घरात राहायचं नाही, नाहीतर यांचा धिंगाणा चालूच होतोय. आणि त्यांना म्हटलं ना जावा भाड्यानं राहावा जावा, हे मग आम्हाला करून आणले कशाला म्हणतात. भाड्यानं ठेवायचं होतं तर त्याच वेळा आम्हाला सांगितलं का नाही, आम्ही याच घरात राहणार, तुम्ही तुमचं बघा. आणि वरनं खोटं नाटं सांगून सासू जाच करत्या, सासू शिव्या देत्या, काही वाटेल ते खोटे आरोप करतील. पण हे सगळं कर्म तुमचं तुमच्याकडे येणार आहे एवढं लक्षात ठेवा. इतकं पण असं कुणी वागू नये. त्रास होतो अशा गोष्टींचा. म्हणून मला सगळ्या मुलांना एक सांगायचं आहे, मुलांनो, ज्यावेळी लग्न करणार आहे ना, सगळी चौकशी करा. घरात पहिल्यांदा तिची आई कशी वागते ना ते बघा, कारण ती जशी वागते का नाही, ही पण येऊन तुमच्या घरात तेच करणार आहे. त्यामुळं तिच्या आईच्या घरात कोण कोण आहेत, तिच्या आईनं तिच्या सासू सासऱ्यांना सांभाळले का, हे कटाक्षानं बघाच. तिची आई तिच्या वडिलांबरोबर कशी वागते, त्याला किंमत देते का नवऱ्याला, गरज आहे ही. कारण आजकाल ह्या गोष्टीच महत्त्वाच्या आहेत. मुलीचा संस्कार तिथंच कळतोय. तिच्या आईचं वागणं बघा पहिल्यांदा, तिची आई कशी म्हणजे राहत्या, सगळं फॅमिलीपासून लांब राहत्या का, तिला पाहुणे म्हणजे तुम्ही पाहुणे म्हणून जाताय त्यावेळी तिचे चुलते आत्या कोण येते का, वडिलांकडचे नातेवाईक,
आईकडचे नातेवाईक येतात, त्यांचं काही सांगू नका. कारण ही अ, आपली मुलं आहेत का नाही, ते आई वडील त्याचे नको आहेत त्यांना, बायकोचे आई वडील पाहिजेत. इस्टेट मात्र आपल्या आई वडिलांची घ्यायची, त्यांना बघायचं नाही. आपली मुलंच आपली मुलंच अशी वागतात म्हटल्यानंतर आई वडिलांना बोलता येत नाही. कारण आपली मुलं आंधळी झाल्यात. बायकोचा बैल ते पहिले आहेत. मग म्हणून मुलगी बघायला गेल्यानंतर तिच्या आईची वागणूक बघा. तिच्या आई नवऱ्याकडच्या नातेवाईकांना किती किंमत देत्या, नवऱ्याला किती किंमत देत्या, नवऱ्याला कशी बोलवत्या, जरा चौकशी करा शेजारी पाजारी, म्हणजे कळेल. आणि तेच तिच्या मुलीला पण शिक्षण असणार आहे. बरोबर आहे ना? म्हणून लग्न वेळानं करा मुलांचं, पण योग्य मुलीशी करा. जर चुकीची मुलगी गळ्यात पडली तर त्या पोराचं पण आयुष्य सत्यानाश होणार आहे आणि घरादाराचा सगळ्या सत्यानाशच होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या आजूबाजूला असे काही कुटुंब आहेत का.